नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, मागच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला टेंभरुणीचे फळं दाखवलेले होते आणि ते कसे आहेत, काय आहेत ते तुम्हाला मी मागच्या ब्लॉग्समध्ये सांगितलं होतं. पण आजच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला त्याच झाडाचं, टेंभरुण ह्याच झाडाचं तुम्हाला मी दुसरा फायदा सांगतो. मित्रांनो, टेंभरुणचं जे झाड असतं त्याचा खूप मोठा एक अजून फायदा होतो. मित्रांनो, त्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो ग्रामीण भागामध्ये पण. मित्रांनो, त्याचा उपयोग कसा आहे, की मित्रांनो त्याचा उपयोग जो आहे तो बिड्या बनवण्यासाठी पण केला जातो, टेंभरुणीच्या पानांचा उपयोग. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी त्याचं पानं कसे वापरले जातात ते तुम्हाला मी तिथं जाऊन सांगणार आहे. त्या झाडाजवळ जाऊन सांगणार आहे. मित्रांनो, आता आपण छोट्याशा झाडापाशी आलो आहोत आणि ते झाड टेंभरुणीचंच आहे. तर मित्रांनो, त्याचं कसं काय त्या पानांचा उपयोग केला जातो म्हणजे बिड्या बनवण्यासाठी. तर मित्रांनो, हे जे पानं आहेत हे कसे असतात तुम्हाला तर चांगले माहीतच आहे. एवढे मोठे आहेत, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. तर मित्रांनो, याचे जे हे पानं आहेत ते ह्या अशा पद्धतीने असे मोडून आणि असे मोडून आणि एकावर एक रचून एकावर एक असे पानं त्याचे खुडून आणि 52 पानांचा गठ्ठा जो असतो तो बनवावा लागतो. आणि त्याच्यानंतर तो गठ्ठा बनवला की एक गठ्ठा 52 पानाचा एक गठ्ठा जो असतो तो ₹4 विकला जातो. तर मित्रांनो, जर दिवसभरामध्ये चांगलं जर रेटून काम केलं तर 200 गठ्ठे जे आहेत छोटे 52 पानाचे ते एक माणूस सहजरित्याने बनवू शकतो. म्हणजे जर काम नसले तर एक माणूस 800 ते 900 रुपये दिवसाला रोज पाडू शकतो घरी बसून. तर मित्रांनो, हा एक मोठ्या प्रमाणात टेंभरुणीच्या पानांचा उपयोग झाला. हे जे पानं असतात ते एकदम वाळवून ते गठ्ठे करून आणि वाळवून नंतर आपल्याला ते विकावे न्यावे लागतात. नंतर आपल्याला त्या पानांचा दाम जो असतो तो भेटतो. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल किती चांगले असे पानं असतात. आणि जे अशा पद्धतीने पानं असतात जे जाड, त्याचा उपयोग केला जात नाही. जे नवीन पालवी असतात चांगले असे मऊ, त्याचाच उपयोग जो असतो तो चांगल्या पद्धतीने होतो आणि त्याचेच गड्डे बनवले जातात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे आहे. मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.